नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अधिक मासातली शंखवात बनवणार आहोत. ती कशी बनवायची ते बघा. आपण 33 वाती तयार करणार आहोत. तुम्हाला मी साध्या वाती 33 बनवायच्या आहे. आपल्याला एक अगरबत्तीची काडी लागेल. अगरबत्तीच्या काडीनं कसं पटकन माती होते. आता अशा वाती करायच्या. 3 वाती बनवून दाखवतो मी तुम्हाला. लांब पुढे तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. आपल्याला अशा पूर्ण 33 वाती बनवायच्या आहे. बघा, हे 3 वाती झालेले आहे. या 3 वाती एकत्र करायच्या. अशा एकत्र करून अशा थोडंसं काढायचं. थोडं एकत्र असं जोडून घ्यायचं. दोन्ही बाजूचे दोन्ही टोकं जोडून घ्यायचे. आपण शंखवात बनवणार आहोत. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पूर्ण 33 वातीचे व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत मी दररोजचं अधिक मास वात बनवणार आहे. ही पाहिजे, दोन्ही टोकं जोडले 3 वातींचे. आता आपल्याला ही वात अशी करून शंख तयार करायचा. तिचं हे अशी वात तयार झाली. आता हे अशा 3 वाती तयार झाल्या. 3 वाती आपल्याला परत एकत्र जोडून घ्यायचे आहे. हे वातीचे जिकडून गाठ मारली ते वरतून किंवा खालून एक साईडनं तिन्ही साईड एका बाजूने आल्या पाहिजे बांधलेले, तेव्हा ती आपली वात छान दिसते. हे आता तिन्ही असे झाले. तिन्ही टोकं आपल्याला असे आपल्याला जोडायचे हे पाहिजे. असे जोडून एकत्र करायचे. आपलं असं शंख तयार. परत थोडं दोरा लागेल. सूत बनवायचं. सुताने परत इथं बांधून घ्यायचं. परत या बाजूने पण तसंच जोडायचं. थोडं सूत काढायचं. हे पाहिजे असे आपले 3 शंख तयार केले मी. 1 2 3 3 वातीचा एक असा शंख एक तयार केला. 3 वातीचा असे 3 वाती घालून म्हणजे एका शंखाला 9 वाती येतात. याला 9 वाती, याला 9 वाती, असे पूर्ण आपल्या ह्या 9 2 18 हे किती झाले? ह्या 9 3 वातीमध्ये 9 वाती आहेत आपल्या. याच्यात 9, याच्यात 9, ह्या 9 9 आणि ह्या 9 3 9 म्हणजे 9 2 18 9 3 27 18 19 20 21 22 23 24 25 26 27 9 3 27 पूर्ण 27 वाती याच्यात झाल्या. 27. आता आपल्याला ह्या ज्या आपण त्या बनवल्या होत्या त्या 2 2 वाती एकत्र करायच्या. हे पाहा, अशा 27 28 29 30 ह्या आपल्या पूर्ण 33 वाती तयार होत्यात. ह्या 27 आणि ह्या 6 वाती पूर्ण 33 तयार होत्यात. आता आपल्याला काय करायचं, हे पूर्ण 3 वाती एकत्र जोडून घ्यायच्या. परत आपल्याला सूत करायचं आहे. परत इथं सूत करायचं. इथं पक्क सूत करायचं आपल्याला. 3 शंखाची वात तयार होते. 3 शंख तयार झाले, त्याची वात आपण तयार केली. हे 3 शंख बरोबर जोडून घ्यायचे. हे पण पूर्ण जोडून घ्यायचे असे.
आपल्या ही जी वात आहे त्याला आपल्याला ह्या इथं एका बाजूने हळदीचे हात लावायचे, हळदीचं बोट लावायचं एका साईडनी तिन्ही वातीला. एका साईडने हळद लावायची आणि एका साईडने कुंकू लावायचं. आपण हे शंखाची वात बनवणार आहोत. शंखवात बनवणार आहोत. ती 30 वातींची अधिक मासाची. वाते पण याच्यामधून घालायची अशी. हे याच्यातून घालायची परत. अशी काढायची वरती. पूर्ण वाती एकत्र करून त्याला मिळवून घ्यायचा. पक्का दोरा काढायचा. तुम्ही इथे पण हळदी कुंकाचे फोटो लावू शकता. हे पूर्ण टोकं तुम्हाला एकत्र करायचे असले तर असे पण करू शकता तुम्ही. अशी पण लावू शकता, करून पूर्ण लावू शकतात आपले शंखवात, किंवा अगोदरच सांगितलं होतं तशी पण लावू शकता. शंखवात आवडली का तुम्हाला? हे आपले 3 शंख आहेत. हे
बघा 3 शंख. आपण ही वात कशी बनवली, 33 वाती बनवल्या. 3 वातीचा एक शंख तयार केला. अशा 3 शंख परत एकत्र जोडले. असे 3 शंख जोडून 3 शंख एकत्र जोडून एक शंख तयार केला. परत 3 जोडून एक शंख तयार केला. परत 1 जोडून 3 शंख तयार केला. 2 वाती राहिल्या त्याच्या दोन्ही मध्ये इकडनं घातल्या, इकडनं काढल्या. अशा ह्या 6 वाती अशा मध्यभागी लावल्या आणि त्याचं वरती असं शंखासारखं तयार झालं. परत हे असं प्रज्वलित करायला हे सोपं जातं. बघा, आवडली तर नक्की करून बघा.